तर आपण मसाजकडे दोन क्रियाकलाप करण्याच्या मार्गाने पाहू शकतो. एक म्हणजे स्नायूंच्या विश्रांतीसाठी मदत करणे आणि दुसरे म्हणजे हात आणि हाताच्या आजूबाजूला सूज किंवा एडिमा काढून टाकणे. तर या प्रक्रियांकडे पाहताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीला आरामदायक स्थितीत ठेवणे, त्यांचा हात कोपरापेक्षा उंच, खांद्यापेक्षा उंच ठेवणे. ते सूज काढून टाकण्यास मदत करते. त्यांना चांगला शरीर आधार मिळणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे ते आरामदायक स्थितीत आहेत. आपण पाहू की मसाज सुरुवातीला गुळगुळीत, हळू हालचालींमध्ये स्नायूंच्या पोटांवर आणि शरीराच्या जवळच्या स्नायूंवर सुरू करतो आणि नंतर हळूहळू हाताच्या मागील आणि पुढील बाजूस आणि नंतर बोटांमध्ये खाली जातो. अक्सर बोटे सर्वात जास्त सुचतात, विशेषतः स्ट्रोकनंतरच्या पहिल्या टप्प्यात. तर पिओनी, तुला ते करून पाहायचे आहे का? ओह होय, तर तुम्ही मसाज वापरू शकता. आणि मदतीसाठी, अहो बरोबर आहे, तुम्ही ते तुमच्या हातात गुळगुळीत करू शकता. आणि मग स्नायूंच्या पोटावर एक छान ठोस हालचाल. पिओनी छान, लांब, हळू हालचाली वापरत आहे, तिच्या अंगठा आणि बोटांमध्ये स्नायूंच्या पोटाला दाबत आहे. आणि वरच्या हातावर 5 किंवा 10 स्ट्रोक केल्यानंतर आपण फोरआर्मवर जाऊ शकतो. थोडे अधिक, ते चांगले आहे. छान, गुळगुळीत आणि हळू स्ट्रोक. तुम्ही पाहू शकता की टोनीचा हात उशांनी चांगला आधारलेला आहे, पण पिओनीच्या हातानेही. मग हाताच्या मागील बाजूस. छान आणि हळू. तुम्ही काही हालचालींना नक्सपासून मनगटाच्या दिशेने परत जाण्याचा प्रयत्न करू शकता. ते हातातील सूज आणि एडिमा काढून टाकण्यास मदत करते. बरोबर आहे, होय, छान आणि हळू. काहीतरी लक्षात ठेवा. बरोबर आहे, होय, नाही, ते ठीक आहे, ते ठीक आहे. अंगठ्याच्या तळाशी स्नायू दाबणे. छान आणि हळू. तेथे. बरोबर आहे, बोटाच्या टोकापासून सुरू करणे. ते सुमारे, होय, ते चांगले आहे. चांगले. छान केले, ते चांगले दिसते.